आज आपल्या राजुरी गावामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष जुन्नर तालुका पूर्व विभागाच्या वतीने या ठिकाणी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण रक्तदान शिबिराच्या त्या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। विशेष करून भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, राजुरी गावातील सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित रक्तदात्यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महारक्तदान संकल्प या निमित्ताने साजरा होत आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या प्रकारच्या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जगामध्ये सर्वश्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते रक्तदान संबोधलं जातं, कारण रक्तदानाच्या एका पिशवीने एखाद्या व्यक्तीचं त्या ठिकाणी आयुष्य वाचवलं जाऊ शकतं आणि रक्ताची किंमत कोरोना काळापासून आपल्या सगळ्यांना लक्षात आलेली आहे आणि म्हणून रक्तदानासारखं दुसरं पुण्यदायी काम नाही आणि म्हणूनच हा रक्तदानाचा संकल्प आणि ह्या अभियानाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आपण पाहिलेलं आहे की अत्यंत प्रगाढ अशा प्रकारची बुद्धिमत्ता त्यांना आहे। महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या विकसित राज्याचं नेतृत्व करत असताना आणि 3 पक्षांचा समन्वय ठेवून अतिशय उत्तम पद्धतीने ते त्या ठिकाणी महाराष्ट्राचं प्रशासन सांभाळत आहे। कालच आपण पाहिलं की महाराष्ट्राचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी फडणवीस साहेबांविषयी फार मोठ्या प्रमाणात गौरव उद्गार काढलेले आहेत। या निमित्ताने उपस्थित संपूर्ण मान्यवर मंडळींच्या वतीने मी आपल्या मुख्यमंत्री साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं आणि महाराष्ट्र राज्याची सेवा त्यांच्या हातून घडो अशा प्रकारची सदिच्छा सर्वांच्या वतीने व्यक्त करतो। भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि उपस्थित सर्व रक्तदात्यांना उपस्थित सर्व मान्यवर मंडळींच्या वतीने शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद।